धनंजय मुंडेंचा राजीनामा 4 दिवसात घेतला नाही तर आपण कोर्टामध्ये जाऊ असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सरकारला दिलाय। कराड आणि गुन्ह्याची बीडमध्ये काय दहशत आहे हे दिसतंय असंही दमानी यांचं म्हणणं आहे। सैफचा गुन्हेगार पकडला जातो पण देशमुखांचा गुन्हेगार अजूनही फरार आहे असंही दमानी यांनी म्हटलंय। 50 दिवस झाले तरी आरोपी फरार आहे, याची सरकारला लाज वाटायला हवी असंही अंजली दमानी म्हणतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर देखील मंत्री धनंजय मुंडेवर कारवाई झाली नाही। मात्र या संदर्भात बोलण्यासाठी थेट आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी आहेत। ताई, काय सांगाल, आपण अजित पवार यांना भेटून सर्व पुरावे जे होते ते दिलं होतं, यानंतर कारवाईची मागणी केली होती। मात्र काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि थेट धनंजय मुंडे यांची देखील भेट झाली। अजित पवार मात्र कारवाई केली नाही, असा कसा पाहता आपण याचं? नाही, मला ठोस पुरावा म्हणजे ना एक्झॅक्टली काय हवंय तेच कळत नाही। घटना घडतानाचा व्हिडिओ आल्यावर मगच ते ठोस पुरावा म्हणणार आहे का त्यांना? म्हणजे काय ठोस पुरावे म्हणजे तुम्हाला काय हवंय? तुम्हाला दिसतंय दहशत आहे, वाल्मिकराची दहशत आहे, सुदर्शन गुलेची दहशत आहे, सगळे मिळून बीडला हलवून टाकलंय, लोकांचा आक्रोश आहे, जनमोर्चे निघतायत, आम्ही पुरावे दिले, आता काय तुम्हाला ठोस पाहिजे? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज जवळपास 50 दिवस झाले, मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे, याकडे कसं पाहता? मला तेच तर कळत नाही की म्हणजे पोलिसांना लाज वाटायला पाहिजे की सैफ अली खानचा गुन्हेगार पकडला जातो पण एक साध्या सामान्य संतोष देशमुखांचा गुन्हेगार 50 दिवस झाले तरी पकडला जात नाही, त्याची काहीही माहिती मिळत नाही। काय म्हणायचं याला? आपण मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही का असं? मुख्यमंत्र्यांचे ते बरेच काळपासून ते जवळचे आहेत, पण मुख्यमंत्र्यांना हे कळायला हवं की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांच्या सख्या भावावर जरी आरोप झाले तरी त्यांना मुख्यमंत्री म्हणून कारवाई करणं गरजेचं आहे। पण आताच्या घटकेला ते जर धनंजय मुंडेची पाठराखण करत असतील तर हे साफ चुकीचं आहे। कारवाई समजा झाली नाही आणि अजित पवारांनी यांना ठोस पुरावे हवे, जर ठोस पुरावे भेटले नाही तर पुढचं तुमचं पाऊल काय? माझे जे पुरावे मी दिलेत अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना अतिशय स्ट्रॉंग आहेत। त्यांचं मी जसं म्हटलं मंत्रीपदच काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल इतके स्ट्रॉंग पुरावे आहेत ते मी आता विचार करते की येत्या 4 दिवसात त्यांना ती पडताळणी करू दे। अजित पवारांना पडताळणी करून तथ्य आढळलं तर कारवाई करा, नाही तुम्ही केली तर मला पुढची पावलं म्हणजे लोकायुक्त म्हणा किंवा सीजेना पत्र जे पुन्हा मी लिहिलं होतं तर आता तिथे थेट PI दाखल करावी लागेल। राज्य सरकारने धनंजय मुंडेवर कारवाई केली नाही तर कोर्टात दाद मागून त्यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी करणार आहेत। कॅमेरामॅन प्रशांत मानेसोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।